देवा, म्हाळसा देवींचा क्रोध सर्वांनाच ठाऊक आहे. आपणही जाणतोच की त्या आदिशक्ती स्वरूप आहेत. त्या रागात काय करतील हे सांगता येणं कठीण आहे. होय प्रधानजी, मी ते जाणतो. ह्या आधीही मल्लासुराच्या वर्तनाबद्दल मी त्याला शासन केलेच आहे. त्यावेळी माझ्या चरणाचा स्पर्श होऊन त्याच्यातले अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. म्हाळसा, मल्लासुराने जे काही केले त्याचे त्याला ह्या आधीच शासन मिळाले आहे. मी स्वतः त्याला शासन केले आहे. ज्यावेळी त्याचा अंत झाला त्यावेळी त्याला त्याच्या चुकीचा साक्षात्कार झाला. त्यावेळी माझ्या चरणी प्राण सोडताना त्याने याचना केली की माझ्या नावाआधी त्याचे नाव घेतले जावे, आणि म्हणूनच मी मल्हारी हे नाव धारण केले. पर देवांचं बी बराबर आहे. त्या राक्षसाला देवांनी मारलं तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. त्या राक्षसानं चूक झाली होती म्हणला होता त्यो, आणि म्हणूनच मल्हारी नाव घेतलं देवांनी. मी आख्यानाला गडावर जायला निघाले होते तेव्हा वाटत माझी भेट झाली होती त्यांच्या संग. तुम्ही कोण? मी मल्लासूर. म्हाळसा, शांत हो. मल्लासुराला त्याच्या कृत्याबद्दल शासन मिळाले आहे. जेव्हा जेव्हा अशा अहंकाराने उन्मत्त झालेल्या वृत्ती उफाळून येतात तेव्हा तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी देवांना भूतलावर अवतार घ्यावा लागतो. सत्कर्माच्या मार्गावर चालताना असे काहीच घडत नाही, आणि म्हणून आपण कर्म करताना योग्य तो विचार करूनच आचरण करावे. मल्लासूर, जा तू आता. ही घडलेल्या कृत्याबद्दल आपली आणि म्हाळसा देवींची पुन्हा क्षमा मागतो देवा. म्हाळसा, तुला तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. हो, पण मला काय झालं होतं हे मला कळलं नाही. तुम्हाला जर कोणी काही बोललं तर ते मला असह्य होतं. बाहत नाही. आज जर हेच आख्यान गडावर आम्ही ऐकलं असतं आणि हे असं काय बाय झालं असतं तर म्या बाला काय ते समज सांगितलं असतं. बाला यातलं काय बी ठाव नाही, आणि असं बरंच हाय जे बाला ठाव नाही. आज म्या हात बसून आख्यान बघते हाय, हे तरी बाला कुठं ठाव हाय. रंगा, आजा येतोय ना? होय, येतोय.
वस्तीवाले समजे आलेत का? हा. आजी आण बानूच राहिलं. बानू न गहत आजालाच सांगावा धाडला हाय. असं का? अगं असं काय करतीयस? बानू हाता असल्यावर आजाला बोलता यायचं नाही म्हणून आजालाच बोलवलंय. ये आजा ये ये बसत. अरे राहू दे रे. अरे आबा, अरे समधी वस्ती हात जमली आहे. काय झालं? आता तू मला कशाला बोलवलं आहे? आजा तू या वस्तीचा राजाच आहेस. अरे तूच आहेस ज्याने इतके दिवशी वस्ती सांभाळ. कोणाला काय हवं ते तू दिलंस. अरे म्या काय केलंय आबा? अरे देवानं जे दिलं ते वाटून खाल्लं. दुसरं काय? यो तुझ्या मनाचं मोठेपणा झाला आजा. बानू जेजुरी येऊन माघारी आली आणि तुझा त्वाण उतरलेलं बघितलं. जीवाची लय कालवा कालव झाली बघ. बानू मोर तुला काही सांगता येणार नाही म्हणून आम्ही तुला एकल्याला विचारायला बोलवलं. मी आलोच. ए आजा, अरे असं काय करतोयस? या लोकांनी तुझी काळजी आहे म्हणून हाता आल्या ती. या समजांसाठी तू एवढं केलंयस. त्यासनी कळे ना तुला कसं विचारावं काय विचारावं. आणि माझ्या रंग्याला मला विचारलं वस्तीवरल्या बाया बापड्यांनी. बरं आम्ही काय सांगितलं नाही बर का चंदनपुरी बानू का आली ते. अरे मग जे काय आहे ते सांगायचं की. मला हातात यावं लागलं नसतं ना. अच्छा असं का म्हणतोस? आमची बानू देवाला जेजुरीला सोडून हात का आली त्यामध्ये सांगणार नाही. तुम्ही आता विचारलंय म्हणून सांगतो. बानू आता हातच राहणार आहे. माघारी नाही जाणार. बानू हात राहणार तर जाणार नाही. अरे कब बसा समजायले. अरे देवानं लगीन केलं आहे ना असं का म्हणून सोडून देतात? काय सांगणार? आपण आपली पायरी ओळखून नाही वागलो आबा. पोरीचं ऐकत गेलो. दुसरं काय ऐकायला नाही पाहिजे होतं आबा. पण देव न्याव करतात समड्यांचा. अरे बानूवर अन्याव कसा काय होऊ देतील ते? रंगात तू होत असतात. काय झालं समजा सांग बघू मला. होय म्या होतो आता. पर आता बानू तान देवात काय झालं असेल म्या कसं सांगणार? अरे तू सांगितलं नाही म्हणून कळणार नाही वय. किती दिवस दडून ठेवणार? तुमचं चालू द्या. म्या जातो. अरे आजा थांब. मी काय सांगते ऐकून जा. नाहीतर म्हणशील एकाचं दोन सांगितलं म्हणून. थांब भाऊजी, नाहीतर बानूताईसनी सांगावं लागल समजा. नारायण नारायण. तर मल्लासुरापर्यंत ही वार्ता पोहोचली होती की देवसेना मल्हारपुरापर्यंत पोहोचली आहे. आता युद्धाशिवाय गत्यंतर नाही. परंतु खरोखरच युद्ध हा अंतिम पर्याय होता का? ज्या त्रिमूर्तींनी या सृष्टीची निर्मिती केली त्या त्रिमूर्तींनाही त्यावेळी हा प्रश्न पडला होता. कारण या युद्धामुळे मोठा संहार होणार होता. कोणा एका दैत्याच्या कुवर्तनाचे शासन हे साऱ्या दैत्य कुळाला भोगावे लागणार होतेच, परंतु साऱ्या सृष्टीलाही या युद्धाचे परिणाम भोगावे लागणार होते. आणि त्यावेळी हे त्रिमूर्तींनाही जाणवत होते. देवा, या मणिचूल पर्वताच्या पायथ्याशी युद्धासाठी सगळे एकत्र जमले आहेत. आता यानंतर काय आणि कसे पुढे जायचे? ब्रह्मदेव, आपण युद्धभूमीपासून काहीच अंतरावर आहोत. युद्ध होणारच.
परंतु हे महायुद्ध थांबवण्यासाठी काही प्रयत्न होतीलच. तो युद्ध नीतीचा एक भाग असेल. मी तेच म्हणत होतो. देव काय, दैत्य काय, सर्वजण सृष्टीचाच एक भाग आहे. संहार होण्यापूर्वी त्यांनाही समान संधी मिळायला हवी. आपण हे असं का म्हणता आहात ह्याचा अर्थ लक्षात येतो आहे. आपण सृष्टीचे कर्ता आहात. स्वाभाविकपणे त्याचा विध्वंस होऊ नये असाच आपला हेतू असणार. ते उचितही आहे. परंतु धर्माच्या स्थापनेसाठी, त्याच्या रक्षणासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्यासाठी हे युद्ध अटळ आहे. मणी आणि मल्ल ह्यांना आपण वरदान दिले. ते अपरिहार्य होते. त्यांनी दैत्यांसोबत मनुष्याचेही कल्याण केले. पण ते त्रिमूर्तींचे अस्तित्व मान्य करेनासे झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी मनुष्य कल्याणाचे जे कार्य हाती घेतले होते तेही सोडले. संपूर्ण सृष्टीस त्यांनी वेठीस धरले. असं असताना श्री महादेव सांब सदाशिव आहेत म्हणून सगळ्यांना क्षमा करतील असं नव्हे. परंतु दैत्य कुळाला एक संधी मिळावी असे मला वाटते. का आणि कशासाठी? या सृष्टीचा संहार टाळण्यासाठी. अशुभाबरोबर शुभही नष्ट होते म्हणून. आपली चिंता सार्थ आहे. मी दैत्य कुळालाही संधी देईन. पण ती संधी शेवटची असेल. त्यानंतर त्यांना क्षमा नाही. हे उचित ठरेल. परंतु त्यातून ते सत्याला कमी लेखतील. देवांना शक्तिहीन समजतील. असं असेल तर अशुभाचा संहार व्हायलाच हवा. मी त्याचे समर्थन करतो. ह्या युद्धातून एक निश्चित घडेल. सर्वांचा सत्यावरचा विश्वास दृढ होईल. नारायण नारायण. त्रिमूर्तींच्या मनात हा विचार आला असला तरीही त्यांना हेही कळत होते की दुर्जनांना शासन करणे आवश्यक आहे. या वृत्तीचा समूळ नाश होणे आवश्यक आहे. मणी आणि मल्ल यांना अहंकाराने ग्रासले नसते आणि त्यांना गर्व झाला नसता तर हे युद्धच झाले नसते. ते कुशल राजे होते. त्यांनी प्रजेचे कल्याण केले होते. परंतु त्यांना अहंकाराने ग्रासले. त्यांनी आपल्याच प्रजेवर अत्याचार करायला सुरुवात केली. देवाधिकांना आहुती देण्यास मज्जाव केला. कुणीही त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये यासाठी ते तत्पर राहिले. आणि अखेर पापाचा घडा भरला. मणी आणि मल्ल यांच्या विरोधात जाण्याचे धाडस कुणीच करत नव्हते. पण सप्तऋषीने ते धाडस केले आणि यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. आणि जिथून मणी आणि मल्ल यांच्या सर्वनाशाला आरंभ झाला. वय वय मला हे आठवत आहे. वस्तीवर नभी त्या होमासाठी समद जण जमल तसं आपल्या परीनं काय बाय देत होतं. ओम नमः शिवाय. मला आज बी आठवत आहे का तवा मी आता तर पारड्यात बेलाचं पान ठेवलं होतं आणि तुळा भरली होती. समद्यासनी आनंद झाला होता.
तुमच्यामुळं पारडं भरलं असं म्हणत होते समधेजण. तेव्हा बाला बी किती बरं वाटलं होतं. हे जे काही झालं त्यात आम्ही काय बोलावं? आम्ही वस्तीवाल्याने काय करावं? कुणी काय बी करू नका सा हा. आणि माया बानूला काय विचारू बी नका. ए बानूला या बाबतीत कोणी पण काय पण विचारायचं नाही. हा अरे आबा म्हणजे आपल्याला बानू करता काय बी करता याचं नाही. म्या काय म्हणतो आजा, अरे आम्ही समदेजण जेजुरीला जातो की देवासनी बेटा, त्यांच्या पाया पडतो, हात जोडतो आणि आपल्या बानूला पुन्हा जेजुरीला घेऊन जाऊन त्यासनी विनंती करतो. आबा तुम्ही एवढं समज बोललात भरून पावलो म्या. बानूला हात वस्तीवर आणताना मला वाटायचं की म्या तुम्हाला समजासनी तोंड कसं देऊ, पण तुम्ही समजे माझ्या दुःखात माझ्या पाठीशी उभा राहिलात. ऋण आहे तुमचं. एक सांगू आजा, या म्हाताऱ्यानं पायी 4 धाम यात्रा केली हाय. सबूत खोटा नाही ठरायचा माझा. महाराजा म्या सांगतो, देव बानूला घेऊन जात्या, तिला ऐकलं नाही सोडणार. तू काळजी करू नका साजा. वय वय मला बी असंच वाटतं या. बानू म्हणत होती गडावाक्यान चालू बी झालं असेल. तिचा जीव ततच गुतला यार. पर बानू गडावर नाही म्हणल्यावर आख्यान कसं तत चालू असेल? त्याचा विचार करू नका सा. अरे आजा असं म्हणून कसं चालल? अरे तिनं आख्यान ऐकलं नाही तर तिला उमगणार कसं? गेल्या जन्मात ती कोण होती म्हणून? तिला नाही समजलं ना तरी चाल. पर मग म्हाळसा देवीसनीच कळल समज. मग त्याच जातील देवासंग कैलासात. मग विचार करून काय उपयोग नाही. जे काय करायचं असेल ते आत्ताच कराय. हो तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ह्यामध्ये पडू नका. माणूस ते नाही आवडणार. समजायचं हे बी बघाय हो, बानूला दुखवून नाही चालणार. ती काय आधीची बानू आहे काय? देवाची बायको आहे, मोठी भक्त आहे काय? वय 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 बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर वय 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 बरोबर आहे, वय वय बरोबर आहे. अरे म्या म्हणते असं गप गुमान बसायचं होतं तर कशाला एक झालो? म्या तर म्हणते राजसभेत जायला हवं, न्याय मागा हवा. ए आय काय बोलती आज कळते का तुला? गपकी व्हायच का उचलली जीभ लावली टाळ्याला? घरला चल मग धावते तुला. कोणी काय बी करू नका. हात सोडतो तुम्हाला. काय झालं मुनिवर? तुम्ही असे अचानक थांबलात का? प्रभू श्री खंडेराय अस्वस्थ झाले आहेत. देवा, अस्वस्थ दिसता आहात. असं काहीतरी घडलं आहे जे घडणं अपेक्षित नव्हतं. होय प्रधानजी, आपण योग्य बोलत आहात. आख्यानात विघ्न आलं आहे, कारण बानू संकटात आहे.